अकोल्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून कृषी मंत्र्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या पीक विमा योजनेसंदर्भातील वक्तव्याचा विरोध। धुळ्याच्या शिरपूरमधील आसरापाणी भागात गांजाच्या लागवडीचा पर्दाफाश, 51 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त। धुळ्याच्या शिरपूरमध्ये मक्याच्या क्षेत्रात वाढ, पोल्ट्री फार्म आणि पशुखाद्यात मक्याचा वापर वाढला, योग्य हमीभाव मिळत असल्याने मक्याच्या क्षेत्रात वाढ। नंदुरबारमध्ये ऐन रब्बी हंगामातील पीक काढणीच्या वेळी मजूर मिळेना, मजूर टंचाईच्या समस्येमुळे शेतकऱ्यांना अधिकचे पैसे मोजावे लागणार। नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात स्ट्रॉबेरीचं उत्पादन, मात्र स्ट्रॉबेरीला बाजारपेठ मिळत नसल्याने शेतकऱ्यांकडून शहरी भागात जाऊन स्ट्रॉबेरीची विक्री। नंदुरबारमधील पपईला चांगला दर मिळत असल्याने लागवड क्षेत्र वाढ होण्याची शक्यता। प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्यामुळे पपईची प्रति किलो 23 रुपयाने विक्री। गडचिरोलीच्या मुचेरात 12वीच्या विद्यार्थ्याच्या हाती पेन्सिलने उत्तर लिहिलेली प्रश्नपत्रिका। हिंदी विषयाच्या प्रश्नपत्रिकेवर पेन्सिलने उत्तर लिहिल्याचा प्रकार। वीर बाबूराव शेडमाके महाविद्यालयातील प्रकरण। जिल्हा परिषदेच्या धुळे शहरात जीबीएसचा पहिला रुग्ण आढळला। 48 वर्षीय पुरुष रुग्णावर वैद्यकीय उपचार सुरू। रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती। शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्या कुस्तीच्या निकालाची चौकशी होणार। पंचांनी दिलेल्या निकालाच्या चौकशीसाठी 5 जणांची समिती गठीत। 28 तारखेपर्यंत अहवाल देण्याच्या महाराष्ट्र कुस्तीगीर संघाच्या सूचना। जळगावच्या उमरटी गावात पोलीस कर्मचाऱ्याचं अपहरण। आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर काही व्यक्तींचा पोलिसांवर हल्ला। हल्ल्यात पोलीस निरीक्षक कर्मचारी जखमी। अंबरनाथमध्ये खासदार श्रीकांत शिंदेंच्या पाहणी दौऱ्यादरम्यान आमदार राजेश मोरे खड्ड्यात पडून जखमी झाले। त्यांचा हात फ्रॅक्चर झाल्याची श्रीकांत शिंदेंची माहिती। गोवा विधानसभेचे माजी आमदार लहू मामलेदारांची बेळगावात हत्या। रिक्षाचालकाच्या हल्ल्यानंतर माजी आमदार लहू मामलेदार यांचा मृत्यू। आरोपी रिक्षाचालकाला अटक। उजनी जलाशयातून अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर कारवाई। महसूल विभागाकडून खादगाव परिसरात 2 बोटींवर कारवाई। इचलकरंजीत घरगुती गॅस भरणाऱ्या तिघांवर पोलिसांची कारवाई। 5,77,000चा मुद्देमाल जप्त। पुण्याच्या शिरूरमधील मलठण गावात विद्युत रोहित्र फोडून तांब्याच्या तारा चोरल्या। परिसरातील वीज पुरवठा खंडित। परिसरामधील शेतकऱ्यांचं नुकसान। चोरीच्या घटनांवर आळा घालण्याची मागणी। सरकारी योजना राबवण्यात हयगय करणाऱ्यांवर कारवाई करा। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निर्देश। नागपुरातील दिशा समितीच्या बैठकीत गडकरींकडून सरकारी योजनांचा आढावा। नाशिक शहर परिसरातील वातावरणात कमालीचा बदल। पहाटे आणि रात्री थंडीचा कडाका तर दिवसा उन्हाचा तडाखा। काल कमाल तापमान 34.9 तर किमान तापमान 12.2 अंश सेल्सिअसवर। पूर्व नागपुरातील पाणी पुरवठा उद्या बंद राहणार। स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुधार कामांसाठी 12 तासांचं शटडाऊन घेण्यात येणार। म्हाडा मुख्यालयात अधिकाऱ्यांच्या दालनात पैसे उधळल्याचा प्रकार। आंदोलक महिलेनं पैसे उधळल्यानंतर केबिनच्या दरवाजाला पैशांचा हार देखील घातला। 20 वर्षापासून गरिबांना घरं दिलं नसल्याचा महिलेचा आरोप। म्हाडाची पुनर्रचना विभागातील अधिकाऱ्याच्या मनमानीमुळे 11 कुटुंबांची छळवणूक। अधिकारी केवळ पैशासाठी बेघर कुटुंबांना घर देण्याऐवजी हैराण करतायत। हर्षला लाड यांचा आरोप। एका अधिकाऱ्याची ही गोष्ट नाही तर पूर्ण विभागाची गोष्ट आहे। म्हाडा कार्यालयात पैसे उधळण्याच्या प्रकरणावर मंगल प्रभात लोढांची प्रतिक्रिया। तर या अधिकाऱ्यांचे राजीनामे घ्यायला पाहिजे, विनायक राऊतांची मागणी। पनवेलजवळील कर्नाळा किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला। मधमाशींनी केलेला हल्ला वाचवण्यासाठी पळत असताना एका पर्यटकाचा दगडावर पडून मृत्यू। संदीप पुरोहित असं मृत पर्यटकाचं नाव। पुण्याच्या आंबेगावातील लाखन गावात शॉर्ट सर्किटमुळे दुकानाला आग। दुकान जळून खाक, मोठं नुकसान। भिवंडीत कापड साठवलेल्या गोदामाला भीषण आग। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। मुंबईतील शिवब्रिजवर 4 चाकी वाहनाला आग। चालत्या गाडीनं अचानक पेट घेतला। चालकाच्या प्रसंगावधानामुळे जीवितहानी नाही। सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात। टायर फुटल्यानं बल्कर थेट गॅरेजमध्ये घुसला। अपघातात 2 जणांचा मृत्यू, 3 जण जखमी। अंबरनाथमध्ये डंपरची 60 वर्षीय वृद्धाला धडक। धडकेत वृद्धाचा मृत्यू। डंपर चालकाला पोलिसांकडून बेड्या। तुळजाभवानी देवीच्या मुख्य गाभाऱ्यात तडे गेल्यानं चक्क जॅकचा आधार। जॅक लावलेला एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ। TV9 कडे। तडे गेलेल्या शिळांना काचा चिटकवल्याचाही प्रकार। शनी शिंगणापूरमधील शनिदेवाला फक्त ब्रँडेड तेलानेच अभिषेक केला जाणार। भेसळीच्या तेलानं शिळेची झीज रोखण्यासाठी देवस्थानचा निर्णय। कराड शेती उत्पन्न बाजार समिती आवारातील अंतर्गत रस्त्यांच्या कामांना शुभारंभ। उदयसिंह पाटील उडाळकरांच्या उपस्थितीत भूमिपूजन।
शाळकरी विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतून साकारली शिवरायांची प्रतिकृती। परभणीच्या जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील विद्यार्थ्यांचा नेत्रदीपक उपक्रम। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त द्वारकाधीश प्रतिष्ठानतर्फे परिसरातील नागरिकांना 701 मूर्त्या भेट। कार्यक्रमाला आमदार अनुप अग्रवाल आणि माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांची उपस्थिती। धुळे शहरातील चावरा इंग्रजी शाळेचा मूकबधीर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम। विद्यार्थ्यांसाठी सीता स्वयंवर नृत्य सादर। विक्रोळीतील जांभळी नाका आणि पार्क साइट परिसरातील मशिदीवरच्या अनधिकृत भोंग्यांवरून किरीट सोमय्या आक्रमक। मशिदीवरचे अनधिकृत भोंगे गायब झाले पाहिजेत, सोमय्यांचा इशारा। तानाजी सावंतांच्या मुलाच्या अपहरणाबाबत प्रश्न विचारताच मुरलीधर मोहोळ संतापले। विमानसेवेबाबत आम्ही सर्वांना मदत करतो, तो विषय आता संपलाय, मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया। विकास लवंडेंना संभाजी भिडेंच्या समर्थकांकडून धमकीचे कॉल। लवंडेंकडून पोलीस अधीक्षकांना पत्र लिहित कारवाईची मागणी। लवंडेंना संभाजी भिडे यांच्याबाबत केलं होतं वक्तव्य। बीड जिल्ह्यातील शरद पवार गटाची कार्यकारिणी बरखास्त। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीत निर्णय। महिनाभरात नवीन कार्यकारिणी कार्यरत होणार। जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्केंची माहिती। मुंबईतील न्यू इंडिया बँक पुढील 6 महिने कर्ज किंवा आगाऊ रक्कम देऊ शकणार नाही। ठेवीदारांना खात्यातील पैसेही काढता येणार नाही। रिझर्व्ह बँकेने लादलेल्या निर्बंधांचे परिणाम। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणात हितेश मेहताला अटक। बँकेतले 122 कोटी ओळखीच्या लोकांना दिल्याची हितेशची कबुली। आरबीआयच्या चौकशीत हितेश मेहताची माहिती। रामदास आठवलेंची ऑनलाईन फसवणूक करण्याचा प्रयत्न। आठवलेंनी फसवणुकीच्या घटनेचा किस्सा सांगितला। धनंजय मुंडेंच्या भेटीची बातमी। हे माझ्या विरोधात षडयंत्र। योग्य वेळी षडयंत्र रचणाऱ्याचं नाव मुख्यमंत्र्यांना सांगून पर्दाफाश करणार। सुरेश धस यांचं वक्तव्य। तर देशमुख प्रकरणावरून लक्ष हटवण्याचा डाव असल्याचाही धसांचा आरोप। फक्त आरोप आहे म्हणून कारवाई करायची का? मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर अजित पवारांनी पुन्हा एकदा भूमिका स्पष्ट केली। तर कुणी आजारी पडल्यावर माणुसकीच्या नात्यानं भेटायचं नाही का? धस मुंडे भेटीवरही अजित पवारांची प्रतिक्रिया। बावनकुळे धस मुंडे भेटीत माझ्या विरोधातच षडयंत्र रचल्याची माहिती। जरांगेंचं वक्तव्य। तर गुप्त भेट बाहेर समजल्यामुळे धसांच्या डोळ्यात पाणी। जरांगेंची टीका। सर्व आरोपी मुंडेंचे खास कार्यकर्ते म्हणून काम करतात। एखादा जेलमधून बाहेर आल्यावर मुंडे वाल्मिकचा खास माणूस होतो। पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेसाहेब देशमुखांची प्रतिक्रिया। भास्कर जाधवांचे चुलत बंधू बाळशेठ जाधव शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। 500 कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या उपस्थितीत आज पक्षप्रवेश। आमदार किरण सामंतांसोबतच्या बैठकीत निर्णय। ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष बणे यांच्या शिवसेनेत प्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश। तर माजी जिल्हा प्रमुख राजेंद्र महाडिक, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांचाही शिवसेनेत प्रवेश। ठाकरेंचे कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा। क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नाही, हे दुर्दैव। जाधवांकडून खंत व्यक्त। ठाकरे गटात फक्त संजय राऊतांना संधी। क्षमतेपेक्षा ते जास्त बोलतात, बाकी लोकांना तिथे स्थान नाही। भास्कर जाधवांच्या वक्तव्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया।